तुम्ही असं नका करू, तुम्ही असे नाहीयेत. वाचना तू अक्कल आहे का काही? दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, पोरगी आहे ती, तुम्ही असं नका ना वागू दत्ताभाऊ. मी दत्ताभाऊ, दत्ताभाऊ नाही दत्ताभाऊ. कोणी बघायच्या अगोदर लपवायला पाहिजे. आता कसं एकच नंबर काम झालंय. दत्ताभाऊ, तुम्ही असं नका वागू. दत्ताभाऊ, तुम्ही असे नाहीयेत हो दत्ताभाऊ. नक्षत्र, तू आधी आज जा, आज जा तू. अगं जा की आज, जा ना. नाही शंकर दादा, नाही तर राहिले घरातली नोकर बनून. हा दत्ता साहेबांचा मोठेपणा आहे. आणि जर त्यामुळे त्यांना माझ्यावर संशय येत असेल तर त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. अगं कोणी तुझ्या संशय घेत नाहीये, तू उगाच मनात लावून घेते. या दत्ताभाऊ, तुम्हाला वाटतं काय पोरगी असं करल? वाऱ्याची दिशा आणि माणसाची नियत फिरा येळ लागत नाही शंकर्या. दत्ताभाऊ, चावे इथंच कुठेतरी असतील. पण दत्ताभाऊ, आज तिच्यावर वडू नका. दादा तुम्ही मध्ये नका पडू. दत्ता साहेबांना मला जाब विचारण्याचा आणि शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. दत्ता साहेब, फक्त एकच विचारायचंय, मी जर चोरी केली असती तर मी ह्या घरात थांबले असते का? तुम्हीच सांगा. या उपर तुम्ही जे ठरवाल ते मान्य असेल मला. साहेब असं नका करू. तुमच्या मनात आलेला संशय दाबून ठेवू नका. आणि तुम्हाला जमत नसेल मला शिक्षा करायला तर मी स्वतः शिक्षा करून घेते. अगं हे पाही डोसकं ठिकाण आहे का तुझं? दत्ता साहेब, मी खोटं बोलत नाहीये. चाव्या खरंच नाहीये माझ्याकडे. तुमच्या न बोलण्यात समजा आलं आणि तुम्हाला हेच पाहिजे असेल तर त्याची तयारी आहे माझी. नक्षत्र, अगं असं नको करू. नक्षत्र, ऐक ऐक, मग असं नको करूस तू. दत्ताभाऊ, तिला अडवा. दत्ताभाऊ, अशाने ती स्वतःचा जीव घेईल. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ अडवा ना तिला. दत्ताभाऊ तुमचं ऐकाल ती. दत्ताभाऊ बोला ना, थांबवा तिला. दत्ताभाऊ, नक्षत्रे, अगं नक्षत्र सोड ना. काय करतेस तू? आता मध्ये नका येऊ. केलेल्या उपकारांची परतफेड अशी करायला लागणार असेल
तर मला मंजूर आहे. दत्ता स्वतःला निर्दोष ठरवाया हसूड वळून घेत नाही, स्वतःला शिक्षा कराया आसूड वळतो. साहेब, मी आधी स्वतःला शिक्षा करून घेते. असं बोलून दयेची अपेक्षा करू नगस. दत्ताची दया माया फक्त आईपर्यंतच. त्यांना सोडल्यास दत्ताला कुणाची बी दया माया पटत नाही. म्हणून सांगतो, पुन्हा जर या आसुडाला हात लावलास तर हात मुळासकट उपटून टाकन. निघ. निघ. शंकर्या, हे आत नेऊन ठेव. अगे पवन चक्के, कुठे गेलतीस ग हुंडकाला? इथं कधीपासून मी तुला शोधायलोय, तू कुठे गेलतीस भटकाला? इथे ना बस बस, लगेच तू अंडाचा पट्टा नको चालू करू. जा काय आम्हाला लाग जा. एक तर अदुगरच्या चाव्या हरून समजा उपद्याप करून ठेवलाय आणि त्या पायाला भिंगरी बांधल्यासारखं येते तिथं भटकते. जा काय आम्हाला लाग. ओय, मी इथे कथा सांगतोय नाही, मग जा ना का आम्हाला. भांडे घासायची पावडर राहिली वाटतं. असा का बघायलास? तुम्हाला ओळखण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी ओळखतो ते दत्ताभाऊ हेच आहेत की त्यांचा वेश पाहून भलताच कुणीतरी आहे. अहो दत्ताभाऊ, आजपर्यंत तुमच्या हातून माणसं ओळखण्यात कधीच गल्लत झाली नाही. मग आज काय झालं तुम्हाला? शंकर्या, समद्या झाडासनी पाणी पुरवाया मूठ यागळ्या दिशेनं फिरवावी लागते. अहो दत्ताभाऊ, कोड्यात काय बोलू नका. तुमचं डोकं म्हणजे हे कुऱ्हाडीच्या पातीपेक्षा धारदार चालतंय. आमचं चालल्याचं सरपंच झालो नसतो भाई. तुला राग कशाचा आलाय? तुमच्या वागण्याचा. अहो ती पोरगी तुमच्या समोर स्वतःला आसुराने शिक्षा करून घेत होती, तरी बी विश्वास नाही हो तिच्यावर. असं असतं भाई कुठं? असं असतंय? मर्दा, या दत्ता संघ लहानाचा मोठा झालायस तरी अजून बी दत्ताला ओळखणास होय? तुला मागाशीच म्हणलं ना व, मोठ कधी कधी वेगळ्या दिशेनं बांधावी लागती. म्हणजे जरा कळसोस समद कळ. झाडासनी पाणी बी भेटल आणि
कीड बी निघून जाईल. झालं परत कोड. आता समजच कसे कोड्यात पडतील की नाही बघाच तुम्ही. अहो, ते नक्षत्राचे डोळे बी आता गरागरा फिरायला लागतील. चोमडे, तुला पाहिलं नाही ना कुणी? अहो नाही हो ताई, मी असा सुमडीत गेलो, तिचं पोचकं उघडलं आणि असं आतमध्ये धडपून ठेवलं की तिला बी कळणार नाही. ज्योते, अगं कसलं झाक काम केलंयस. आता बघा, संध्याकाळी आई साहेब आल्या की त्या नक्षत्र नावाची बॅद ह्या घरात कशी बाहेर निघते ती. पण काय हो, ही सगळी सूत्र फिरली कधी? त्या भिक्कारडीनं दत्ता भाऊला सांगायच्या आधी. नक्षत्रा, तुझ्या पायी आई साहेबांनी आमच्यावर अविश्वास दाखवला. आता त्याच तुला या घरातून धक्क मारून बाहेर काढतील. कला आहे म्या कला. अशा झांजावा असतील तुझ्या की परत कधी दत्तांच्या मूर्तीसमोर आरती कराया गेलीस तरी बी झांजाच ऐकू येतील. पैसे कमवायचे का? काय पैसे कमवायचे का? कमवायचेत की. त्या चाव्या घ्यायच्या, आईसाहेबांच्या रूम मध्ये जायचं आणि म्या जे सांगतोय फक्त तेवढंच करायचं. अगं ज्योते, वाडीवच निघालीस की तू? ताई, आता त्या नक्षत्राचा ह्या घरातून पत्ता कायमचा कट. पण काय ग, जरा जास्त दागिने काढायचे की. 2 बांगड्यांनी काय होतंय? अहो ताई, ते कलताईच म्हणलं की जास्त काढू नको म्हणून. जास्त हाव सुटली की अजीर्ण होण्याची शक्यता असते. आणि तसं बी त्या 2 बांगड्यांच्या चोरीचा आळस बी पेलावणार नाही त्या नक्षत्राला. हा, ते बी हायच म्हणा. पण ते चाव्या त्या कुठे आहेत? आहेत की माझ्याकडे आहेत, या घ्या. ताई, तुम्ही काय बी म्हणा, तुमचं डोस का असलं सुसाट चालतंय की नाही. विषय हार्डच. कुणाला थांग पत्ता बी लागत नाही. नाहीतर आमच्या डोक्यात बी आलं नसतं असलं काहीतरी करायचं. हे मात्र खरं या. कसला डाव खेळला असं कलताई, वा. मला तर वाटतंय आई साहेबांची जागा तुम्हीच घ्यावी. म्हणजे आता ही दत्ता भाऊ करतात त्यांच्या माग पुढं, पण त्यासनी त्यातलं काय बी कळत नाही. आई साहेब म्हणल्या दत्ता ही कर, दत्ता भाऊ निघाले. कारण त्याला गुलामगिरीची सवय झाली.
पर ही कला आज पतूर ना कुणासमोर झुकली ना कधी कुणासमोर झुकणार. तसं बी आम्हाला डावलण्याचा परिणाम काय होतोय हे मी नाही, येणारी येळच दाखवून दिली. माझी तर लई इच्छा आहे बघा, त्या आईसाहेबांच्या खुर्चीवर तुम्हीच बसायला पाहिजे. येईल ती वेळ येईल जेव्हा या वाड्यात त्या चाव्यांची खनखन आणि आवाजातली जरब फकस्त कलाची असत. एक वेळ नागिनीचं ईश उतरल, पर या कलानं भिनवलेल्या ईशाला उतारा नाही. बया, तो दिवस लवकर उगवावा अशीच प्रार्थना करते मी देवाकडं. पण त्याआधी त्या हेंद्रीचा आधी निकाल लावूया. अहो, ह्या घरात तिच्यामुळं आपला सगळ्यांसमोर अपमान झालाय. आता ह्या घरातनं तिला हाकलताना समद्या गावासमोर अपमान झाला पाहिजे तिचा. भारी तमाशा होईल. अहो ताई, त्याची बी तयारी झाली या. अहो, आत्ता परतून समद गावाला कळलं बी असेल की नक्षत्राने घरात चोरी केली आहे ती. हा झाली पण वय. अहो, दुपारच्याला भोंगा बी वाजवलाय बाजारात. अगं काकी, काय सांगू तुला, ती पोर अगं चोर निघाली, चोर. खरंच सांगते काय? नाही तर काय, मी खोटं बोलते वय. अगं ताई साहेबांनी एवढं राहायला घर दिलं आणि तिथंच चोरी केली ग. देवा रे देवा, आजकाल कुणाचा भरोसा नाही. नाही तर काय. अगं रुक्मा, त्या पोरीने मला चोरी केली. काय सांगते? जिथं खायचं तिथंच घाण करायची म्हणजे काय? काय नाही हो, उपकाराची जाणच नाही पोरीला. अशा पोरीला गावातच नाही ठेवलं पाहिजे. ताईसाहेब म्हणत रातच्याला गावात हाकलून देणार आहेत. आता ताई साहेब आल्या की या नक्षत्राचं कसे ढोल ताशे वाचतायत बघाच तुम्ही. आधीच ती काळ्या तोंडाची आहे आणि अजून तिच्यासोबत काळं होतंय. आईसाहेबांचा आंधळा विश्वासच त्यांना खड्ड्यात पाडणारे. लई मोठी चूक केली त्यांनी या नक्षत्राच्या हातात चाव्या देऊन. घे अगं, घे की. चाव्या कुठं ठेवायच्या आहेत माहितीये ना? वय ताई, तुम्ही टेन्शन नका घेऊ, चांगलीच साल्ट निघतील बघा त्या नक्षत्राची. चाव्या कुठे?